नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वराज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। बघा आता या कोंबडीला तिसरा दिवस आहे मित्रांनो। हिने 19 पिल्ले काढलेत मित्रांनो। तिला 6वा-7वा दिवस आहे मित्रांनो। सातवा दिवस आहे मित्रांनो। लहानपणी या पिल्लाला फक्त मकाचा भरडा वापर करायचा मित्रांनो। जास्तीत जास्त मकाचा भरडा खाल्ल्याच्या नंतर एकदम सुटसुटीत आणि गुबगुबीत दिसतात मित्रांनो। ही आपली जर्सी गाय मित्रांनो, गावठी गाईपासून तयार झालेली। ही आपल्या गोमाता मित्रांनो, 2 गावठी, 1 आपली गीर गाय। एक मधामध्ये मित्रांनो, शेडमध्ये। आणि ही गाभण आहे मित्रांनो, ही पण गाभण आहे। ही पहिलाडू पाठ आहे मित्रांनो। ही पुढच्या महिन्यामध्ये येते मित्रांनो, 15-20 दिवसामध्ये। काही विशिष्ट काळ असते मित्रांनो, त्या काळामध्ये आपल्याला किती आपली फजिती झाली तरी आपल्याला सहन होती मित्रांनो, शरीर साथ देते। पण एक पिरियड असा येते मित्रांनो, त्या पिरियडमध्ये आपल्याला काहीच करता येत नाही। आपण काही करायला गेलं तर आपल्याला शरीर साथ देत नाही। म्हणून चांगल्या आपल्या वयामध्ये आपण 2-4 पद्धतीचे व्यवसाय करायला पाहिजे मित्रांनो, जेणेकरून एकामध्ये थोडंसं नुकसान आलं तरी दुसरं आपल्याला सावरायला दुसरे 2 व्यवसाय चालू असतात। म्हणून एका माणसानं किमान 3-4 व्यवसाय करायला पाहिजे मित्रांनो। याची आता सोडायची वेळ झाली मित्रांनो, आपण 2 वाजता सोडतो आणि चारायला नेतो मित्रांनो। तसं आपण 3 व्यवसाय करतो मित्रांनो, हे गाईचं संगोपन, कोंबडीचं संगोपन आणि शेळ्याचं संगोपन। हे आपले 3 छोटे छोटे व्यवसाय आहेत मित्रांनो। आणि या व्यवसायामध्ये काहीच कमी पडत नाही मित्रांनो। ओरिजिनल गाईचं दूध खायला मिळते मित्रांनो। ही गेलेली आहे, ही दूध देते। ती पलीकडली गाभण आहे मित्रांनो, ही आता गाभा जाते मित्रांनो। ही आपली मोठी गँग आहे मित्रांनो। आपण पिल्ले जे आहेत बकऱ्याचे चांगले सावरपर्यंत सावरच बाहेर ठेवतो मित्रांनो, आणि मोठे झाले की मध्ये ठेवतो। का कशी गँग आहे, कत्ता गँग याला म्हणतात। आहे की नाही कत्ता गँग? किमान आपण 3-4 व्यवसाय करायला पाहिजे मित्रांनो। एका व्यवसायामध्ये आपलं काही कमी रमी झालं, काही लॉस आला, काय आला तरी दुसरा व्यवसाय आपल्याला सावरायला असते मित्रांनो। आणि आपलं जीवन एकदम सुखी आणि समृद्धीमध्ये जगतो मित्रांनो। म्हणून एका माणसानं कमीत कमी 3-4 व्यवसाय करायला पाहिजे। मी या मताचा आहे मित्रांनो, माझा अनुभव सांगतो। कोणाला आवडला असेल तर कमेंट करा मित्रांनो, शेअर करा। हे आपण याला निवारा केलेला आहे मित्रांनो। असा या निवाऱ्यामध्ये राहतात। पाणी पाऊस आलं तर त्याच्यापासून संरक्षण होते मित्रांनो। म्हणून आपण या 3 व्यवसायाची निवड केलेली आहे मित्रांनो। शेळी, कोंबडी पालन, शेळी पालन आणि गाय पालन। गाई काय करतात मित्रांनो, याला आपल्याला हे देतात, शेण देतात। शेण आपण याच्यामध्ये टाकतो मित्रांनो। बघा मित्रांनो, हिने इथे अंडं दिले। बघा, हे अंडे देण्यासाठी केले मित्रांनो।
प्युअर गावठी कोंबडीचं अंड. चला ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा मित्रांनो. जय जवान जय किसान.